सावित्रीबाई फुले या लेखिका आणि कवयित्रीसुद्धा होत्या. त्यांनी 1854 काव्य फुले हा कवितांचा संग्रह लिहिला. ह्या कविता म्हणजे वंचित समाजाचे दुःख मांडणारा होता आणि त्यांनी हिंमतसुद्धा त्यांना देणारा होता. नांगर धरती शेती जे करती, मठ्ठ ते असती म्हणू म्हणे. करू नका शेती सांगेच मनुस्मृती, धर्माज्ञा करीती ब्राह्मणास. शूद्र जन्म घेती पूर्वीची पापेती, जन्मी या फेडती शूद्र सारे. विषम रचती समाजाची रीती, धूर्तांची ही नीती अमानव. मित्रांनो, आपल्या कवितांच्या माध्यमातून मनुस्मृतीचे वास्तव समाजासमोर त्या काळात सावित्रीबाई मांडण्याची हिंमत करतात. आणि या सगळ्या मनुस्मृतीच्या गोष्टी खोडून काढताना त्यांनी पुढे असे म्हटले, ब्रह्म असे शेती अन्नधान्य देती, अन्नास म्हणती परब्रह्म. शूद्रा करी शेती म्हणून या खाती, पक्वान झोडती अहम लोक. म्हणू वर्ण कल्पी विषारी विकारी, अनाचारी रूढी सदा बोचणारी. स्त्रिया शूद्र सारे गुलामी गुहेत, पशुसारखे राहती ते कुपात. त्या काळात जे पेशवाईने शूद्रांवर अन्याय केले त्याच्या विरुद्ध इंग्रजात जेव्हा आले तेव्हा इंग्रज आल्यानंतर त्यांनी असे लिहिले, इंग्रजी माऊली देई सत्य ज्ञान, शूद्राला जीवन देई प्रेम. इंग्रजी माऊली शूद्रांना पाना पाजी, संगोपन आजी करीतसे. इंग्रजी माऊली तोडते पशुत्व, देई मनुष्यत्व शूद्र लोका. ज्ञान नाही विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का. सावित्रीबाईंनी त्यावेळी हे सगळ्या शूद्रांना समजून सांगितले किंवा संपूर्ण जगाला समजून सांगितले की तर माणसाला जोपर्यंत शिक्षण नाही, ज्ञान नाही, तोपर्यंत त्यांची बुद्धी असून सुद्धा त्यांचा काहीच फायदा होणार नाही. करी शूद्र सेवा दिले धैर्य त्यांना, क्रियाशील नेता असा ज्योतिबांचा. नसे जात त्याला तसे पंथ काही, तया बंधुनी सावित्री काव्यवाही.